हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत नाचणीचे उंडे। याची रेसिपी अतिशय सोपी अशी आहे आणि व्हिडिओ खूप छोटासा बनवलेला आहे, त्यामुळे तो पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। ही नाचणी मी चक्कीवरून दळून आणलेली आहे आणि ते पीठ मी चाळून इथे वापरत आहे। नाचणीचे उंडे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 3 कप पाणी घ्यायचं आहे। 3 कप 3 वाट्या तुम्ही घेऊ शकता। इथे मी असा लहानसा डबा घेतलेला आहे, त्याच्या प्रमाणानुसार मी 3 कप असं पाणी घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे, त्यानंतर हिंग टाकलेलं आहे, तीळ घातलेली आहे, जिरे सुद्धा घातलेलं आहे। आता आपण एका लाटण्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता बघा, यामध्ये मी ओवा सुद्धा घातलेला आहे आणि पाव चमचा वरने पापड खार घालायचा आहे आणि अगदी चिमूटभर सोडा घालायचा आहे खाण्याचा। आणि आपण 3 वाट्या नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, हे पीठ चाळून घ्यायचं आहे। आणि बघा, आता इथे लाटण्याने मी छानपैकी असे होल पाडून घेत आहे आणि आता आपण पूर्णपणे झाकण ठेवलेलं आहे। 2 मिनिटांनी झाकण उघडून बघायचं आहे, तर पाणी बघा असं वर आलेलं दिसेल, तेव्हा आपण हे पीठ छानपैकी असं घेरून घ्यायचं आहे। याला पीठ फोडणं असं सुद्धा म्हणतात। असं लगातार छान हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, हे पीठ छान असं गोळा होतं, त्याच्याने आपण तेल टाकलेलं आहे। तुम्ही तेल पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकतात। आता काय करायचं की छान असं पीठ एका ठिकाणी गोळा करायचा आहे आणि एक ओला कपडा घ्यायचा आहे, सुती कपडा, त्याला पाण्याने छान ओलं करून घ्यायचं आहे आणि ते कपड्या त्या पिठावर टाकायचं आहे। त्यामुळे काय होईल की पिठाला अशी पापडी येणार नाही आणि थोडंसं पाणी सुद्धा शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे। तर आता पीठ शिजत तोपर्यंत आपण काय करणार आहोत, चटणी बनवणार आहोत। जी चटणी आपण त्या उंड्यांसोबत खाणार आहोत ती चटणी आहे तिळाची। ती आपण एका कढईमध्ये घेऊन भाजून घ्यायची आहे, छानपैकी अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। तडतडायला आली कधी काढून घ्यायची आहे। थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे। आता आपण त्या चमचाभर जिरं सुद्धा घातलेलं आहे, त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत 10 ते 12। त्यानंतर चमचाभर तिखट घालायचं आहे किंवा आपण चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकतो। तसेच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 पळीभर तेल टाकायचं आहे। आता ही चटणी मिक्सरला खूप छान बारीक अशी वाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण नाचणीचा घाटा बघूया छान झालाय की नाही ते। तर अगदी 10 मिनिटांनी मी झाकण खोलून बघत आहे, तर नाचणीचा घाटा खूपच छान झालेला आहे। यावर जो ओला कपडा घातला होता तो सुद्धा आता मी काढून घेत आहे। याचा तुम्ही रंग बघू शकता, किती छानच आलेला आहे। तर आता आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे। तसंच आपण एखादी गोल वाटी असेल किंवा असा कप असेल तुमच्याकडे, त्यामध्ये असं उंडा घ्यायचा आहे नाचणीचा आणि तो गोलसर आकार करून कपात किंवा वाटीत टाकून घ्यायचा आणि छान असं हलवून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या हातालाही भाजत नाही आणि आकारही खूप छान तयार होतो। तुम्ही आता बघू शकता, ताटामध्ये मी हे 2 उंडे करून टाकलेले आहे। तर याला असं बोटाने होल पाडून घ्यायचं आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे। आपलं शेंगदाणा तेल मी इथे वापरलेलं आहे आणि एका बाजूला आपण चटणी टाकलेली आहे तिळाची। तर तिळाची चटणी आणि नाचणीचे उंडे ही अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे। यापासून आपल्याला खूप प्रमाणात कॅल्शियम मिळते। तर लहान मुलांना तर ही अतिशय आवडणारी अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। हो, चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।